मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघव म्हणतो, या जागेवर मी अगोदर जाऊन आलोय. तेव्हा सर्वजण त्याला विचारतात कुठे आहे. मग आता तो एकदम शांत होतो. त्याच वेळी आता राजश्रीच्या मोबाईलवर पटकन आता पुन्हा एकदा सिंधूचा व्हिडिओ येतो. त्यावेळी मधूने तो पाठवलेला असतो. तो व्हिडिओ पाहताच राघवच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण आता तिच्या हातावर जो टाइम बॉम्ब ठेवलेला असतो ना, त्यामध्ये फक्त 15 मिनिट राहिलेले असतात. आता राघव ते पाहतो आणि म्हणतो की मला माझ्या सिंधूला वाचवायला जायला हवं, कारण फक्त 15 मिनिट माझ्या हातात आहेत. घरातील सर्वजण विचारू लागतात की तुला माहीत आहे का सिंधू कुठे आहे. मग आता राघव काही न बोलता राजश्रीकडे मोबाईल देतो आणि लगेच आपल्या सिंधूला वाचवण्यासाठी जायला निघतो. घरातील सर्वांच्या काळजाचा मात्र ठोका चुकलेला असतो, कारण सिंधू आणि राघव आता मधूच्या तावडीत असणार. पुढे काही बरं वाईट यांच्याबरोबर करणार तर नाही ना, हेच प्रश्न आता त्यांच्या मनात गोंधळ घालत असतात. दुसरीकडे मधू मात्र आता मोबाईलवर काहीतरी पाहत असते. इकडे सिंधूला अजून बेचैन झाल्यासारखं वाटतं, कारण तिच्या हातावर टाइम बॉम्ब असतोच असतो आणि त्याचबरोबर मनातच ती विचार करू लागते की काय करावं आता, कारण बाप्पाने आजपर्यंत मला साथ दिलीये. कोणतंही संकट असो, बाप्पाने माझ्यावरचं संकटांचं निरसन केलंय. आता या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग तूच दाखव रे. त्यानंतर सिंधू आता सीसीटीव्ही कॅमेराकडे पाहत म्हणते, मधू तू ऐकतीयस का ग? तू खरंच खूप मोठी चूक करतीये. मला काही झालं ना तर राघव तुला सोडणार नाही, लक्षात ठेव बघ. मधू आता सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहत असते. तेव्हा आता मधू हे सगळं ऐकते आणि म्हणते की अजून काय करणार आहे ग तो माझं आयुष्य उद्ध्वस्त. सिंधू मात्र रागातच म्हणते, नाही तुझं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं ना तर नाव सिंधू नाही लावणार, समजलं. त्यावेळी आता अजून तो काय माझं उद्ध्वस्त करणार आहे. माझ्याबरोबर खोटं प्रेमाचं नाटक त्याने केलं, बरोबर माझ्या भावनांशी तो खेळला, तेव्हा त्याला काहीच वाटलं नाही का. माझ्या मनाचा तेव्हा त्याने विचार केला नाही, मग मी आता तुमचा विचार का करू, असा प्रश्नच ती आता सिंधूला करते आणि तो लॅपटॉपच बंद करून ठेवते. तेव्हा सिंधूला आता काय करावं सुचत नाही. ती एकदम अगदी शांत बसून राहते आणि विचार करत असते, इथून बाहेर पडू तरी कशी. त्यानंतर आता राघव हा तेथे येतो. तेव्हा सिंधू आता त्याच्याकडे पाहते. तिला प्रचंड आनंद होतो. ती विचारते, राघव तुम्ही आलात. मग आता सिंधू तू बरी आहेस ना ग, असं राघव काळजीने विचारतो आणि लगेच तिच्याजवळ येतो. मग आता सिंधू म्हणते, राघव प्लीज माझ्याजवळ नका नाही येऊ, तुम्ही मागे व्हा बरं, तुम्ही हात लावू नका, तुम्ही जा बरं इथून, जे काही व्हायचं असेल ते माझं होईल, तुम्ही जा बरं इथून, अशी सारखी सारखी ती म्हणत असते. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू अगं शांत हो ना, पॅनिक होऊ नकोस प्लीज. तेव्हा तो अगोदर देवाचा धावा करतो आणि म्हणतो की मी हँडल करतो सगळं काही. तो आता बॉम्ब तो सोडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा सिंधू म्हणते, राघव प्लीज तुम्ही इथून जा ना, असं करू नका ना प्लीज. तेव्हा राघव म्हणतो, तुला काहीही होणार नाही, ट्रस्ट मी सिंधू. आता जसं जसं राघव तो बॉम्ब मोकळा करण्याचा प्रयत्न करत असतो तसतशी सिंधू खूप घाबरत असते. आपले डोळे तर अक्षरशः ती बंद करून घेते. मग नंतर आता राघवच्या डोक्यावरच श्रीकांत तेथे येतो आणि गन रोखतो. तेव्हा राघवला समजतं की माझ्या पाठीमागे कुणीतरी आहे. तो आता एका क्षणी थांबतो. मग आता रागातच तो म्हणतो, ठरल्याप्रमाणे मी आलोय, अजून काय हवं आहे. सिंधू डोळे उघडून समोर पाहते तर तिला भयंकर दृश्य दिसतं. ते म्हणजे माझ्या राघवच्या डोक्यावर गन रोखलेली आहे यांनी. मग आता तिला प्रचंड धक्का बसतो आणि ती प्रचंड घाबरते. तेव्हा जागचा अजिबात हालायचं नाही, अजिबात इकडे तिकडे सुद्धा बघायचं नाही, नाहीतर मी जागच्या जागेवर गोळी घालेन, असं श्रीकांत म्हणतो. तेव्हा आता तो त्याला उठायला सांगतो. राघव तो जो म्हणेल ना ते सगळं काही करायला तयार होतो आणि मग लगेच उठून श्रीकांतकडे पाहू लागतो. तेव्हा तू ज्या व्यक्तीची वाट पाहतोस ना, ती व्यक्ती तर आता तुला कधीही भेटणार नाही, असं रागातच श्रीकांत म्हणतो. कारण तो आता मधूबद्दल बोलत असतो आणि मला माहित होतं की तू सिंधूला सोडवण्यासाठी इकडे नक्कीच येणार आणि म्हणूनच ही सगळी तयारी तुझ्या स्वागतासाठी मी करून ठेवलीये. मी सांगेल ना तसंच करायचं, नाही तर तुला आणि या सिंधूला ना मी खरंच मारून टाकेन, गोळ्या घालेन इथे जागच्या जागेवर, असं श्रीकांत धमकी देत म्हणतो. तेव्हा राघव आणि सिंधूच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि ते दोघेही प्रचंड रागातच त्याच्याकडे पाहत असतात. तेव्हा श्रीकांत आता निर्लज्जपणे लगेच मधूला कॉल करतो. इकडे मधू कॉल रिसीव्ह करते आणि हसतच विचारते, काय आला की नाही राघव. मग आता श्रीकांत म्हणतो, राघव तर आला आहे. तेव्हा मधू म्हणते, अरे वा,
ऐक ना मामा, फोन स्पीकरवर टाकतोस का जरा? तेव्हा आता मामा हो असं म्हणतो. आता मधूच्या सांगण्यानुसार मामा लगेच फोन स्पीकरवर टाकतो. त्यावेळी राघव विचारतो की काय ग मधू, तुझ्या सांगण्यानुसार मी आलोय ना? मग आता ती म्हणते वेलकम राघव. मग आता तो पुन्हा म्हणतो हे बघ, तू सांगितलं मी लगेच आलो, माझ्या सिंधूला आता सोड. त्यावेळी आता मधू मोठ्या तोऱ्यातच म्हणते की राघव, मला हे तर ऐकायचं होतं आणि तुला इथे घेऊन येण्यासाठी तर हा सगळा प्लॅन केला होता आणि मी काय पाहतीये तर तू आला आहेस आणि फक्त आता तू म्हणतोस ना म्हणूनच मी सिंधूला सोडून द्यायला तयार आहे. तेव्हा तो आता थँक्स असं मधूला म्हणतो. मग आता मधू म्हणते हे बघ राघव, इथून पुढे मी तुला कोणताही त्रास देणार नाही, पण त्यासाठी माझी एक अट आहे. तेव्हा राघवला आता धक्का बसतो की ही मधू आता नक्की कोणती अट मला घालतीये आणि सिंधूलाही खूप टेन्शन येतं की मला सोडवण्यासाठी आता ही भामटी मधू नक्की कोणती अट माझ्या राघवला घालतीये. आता मामा मात्र हसत असतो. पुढे मधू म्हणते ती अट तुला मान्य करावीच लागेल, तरच आणि तरच तुझी सिंधू इथून सुटेल, तशी नाही सुटणार. रागातच राघव विचारतो काय ग, बोल पटकन, कोणती अट आहे तुझी? तेव्हा मधू म्हणते तुला माझ्याबरोबर ना कॅनडाला यावं लागेल. हे ऐकताच आता सिंधूला आणि राघवला प्रचंड धक्का बसतो. तर सिंधू आता नकारार्थी मान हलवते. पुढे आता सिंधू म्हणते की राघव नाही हा. मग आता राघवला देखील धक्का बसतो. तो आता म्हणतो हे कसं शक्य आहे? ती म्हणते कायमचं कॅनडाला यावं लागेल आणि मला इथून पुढे कोणतंही एक्सप्लेनेशन नकोय हा राघव. ती आता विचारते की तू फक्त हो की नाही हे सांग मला. राघव आता पूर्णपणे कोंडीत अडकलेला असतो आणि मधूने त्याला चांगलंच आता कात्रीत पकडलेलं असतं. एकीकडे सिंधूचा जीव आणि दुसरीकडे मधूची ही अट. तिला आता काय निवडावं हेच राघवला सुचत नसतं. पुढे आता राघव म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव, तू ही चुकीचं वागतेस. पण आता मधू ही ऐकायला तयारच नसते. ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव राघव, मला फक्त तू आणि तू हवा आहेस. तुझं आणि माझं सुख हवं आहे, बाकी काहीच नको. आणि जर तुला असं वाटत असेल ना की सिंधूने इथून सुटावं, तर बाहेर एक गाडी उभी आहे ना, त्यामध्ये फक्त जाऊन बस. तू जाऊन बसला ना राघव, तर मी इकडे लगेच सिंधूला सोडवेन. मग बघ तुला काय करायचं आहे ते. तेव्हा राघव आता सिंधूकडे पाहतो. मामा मात्र त्याच्या डोक्यावर गण रोखूनच असतो. ते आता राणी म्हणते जर तुला अट मान्य नसेल ना, तर मग तू डोळे बंद करून ठेव, कारण तुझ्या सिंधूचा जीव जाताना तू नाही पाहू शकत राघव. मला एवढं तर माहिती आहे की तुम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करता आणि एकमेकांसाठी काहीही करू शकता. आता राघव सिंधूकडे पाहतच राहतो. त्यावेळी काहीही झालं तरी आता त्याला सिंधूचा जीव फायनली वाचवायचाच असतो. मग आता टाइम बॉम्ब जो तिच्या हातावर लावलेला असतो ना, त्यासाठी फक्त 3 मिनिट राहिलेले असतात आणि त्या 3 मिनिटामध्येच राघवला डिसिजन घ्यायचा असतो. तेव्हा ती पुन्हा पुन्हा त्याला फोर्स करू लागते की राघव बोल, अरे तुला अट मान्य आहे की नाही. त्यावेळी राघव आता त्या गोष्टीचा खूप विचार करतो आणि म्हणतो मला तुझी अट मान्य आहे, पण अगोदर माझ्या सिंधूला सोडव. तेव्हा सिंधूला प्रचंड धक्का बसतो आणि ती विचारते राघव, अहो तुम्ही हे काय करताय, तुम्ही काय बोलताय? मग आता राघव म्हणतो की सिंधू तू माझं ऐक जरा. त्याच वेळी आता नाही राघव, तुम्ही असं काहीही करू शकत नाही. शेवटी आपलं मुलं आहेत, आपली फॅमिली आहे. तुम्ही असं कसं करू शकता, मधूबरोबर कसं जाऊ शकताय आणि हा निर्णय कसा घेऊ शकताय? त्यावेळी आता मधूची अट मान्य करण्यामध्ये जर आपल्या सर्वांचं भलं असेल ना सिंधू, तर मला हे करावं लागेल असं राघव सिंधूला समजावतो. त्यामुळे तू प्लीज शांत राहा आणि ट्रस्ट मी. तेव्हा गुड डिसिजन राघव असं आता मधू म्हणते. आणि माझी अट मान्य आहे ना राघव तुला? मग एक काम कर, तू बाहेर जी गाडी उभी आहे ना त्यामध्ये जाऊन बस. तेव्हा सिंधूच्या इकडे काळजाची धाकधूक वाढत असते, कारण राघव जर कॅनडाला गेला तर मी करायचं तरी काय हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहतो. आणि राघवला सुद्धा आता पूर्णपणे मधूने कोंडीत पकडलेलं असतं, कारण आता सिंधूचा जीव हा त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. मग श्रीकांत म्हणतो की चल रे माझ्याबरोबर चल, तू मी तुला गाडीत बसवतो असं म्हणून तो त्याच्यावर गण रोखूनच ठेवतो, जेणेकरून राघव पळून गेला आपल्याला लगेच त्याच्यावर गोळी सुद्धा झाडता येईल या विचाराने आता तो राघवला बरोबरच घेऊन जातो.
तेव्हा सिंधू आता गयावया करत असते, राघव नाही प्लीज तुम्ही जाऊ नका असं मला एकटीला सोडून, प्लीज राघव प्लीज. आता असं म्हटल्याबरोबरच राघव एकदम शांत उभा राहतो आणि काहीतरी विचार करत असतो. दुसरीकडे मधू सगळं काही CCTV कॅमेऱ्यामध्ये पाहत असते आणि ते फुटेज पाहताना तिला खूप आनंद होत असतो की शेवटी या दोघांना मी बरोबर कोंडीत पकडलं आणि आता राघव कायमचा माझा होणार आणि आम्ही देशाबाहेर निघून जाणार, जेणेकरून आम्ही आमच्या दोघांचं जग निर्माण करू. या हेतूने मधूला प्रचंड आनंद झालेला. काही वेळानंतर राघव आता खिशात हात घालतो. त्याच वेळी आता इकडे मधू लगेच अलर्ट होते आणि नक्की खिशामध्ये काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळी आता डोंट बी स्मार्ट असं म्हणून आता लगेचच श्रीकांत त्याच्यावर ओरडतो आणि अगदी डोक्याजवळ गन घेऊन जातो. त्याच वेळी आता राघव लगेच त्याच्या खिशातून सिगार काढतो. मग इकडे मधू ही खूपच घाबरते, कारण राघव तर कधीही स्मोकिंग करत नाही आणि त्याने अशी सिगार का काढली असेल विचार आता ती करत असते. त्यानंतर आता राघव तोंडामध्ये ती सिगार धरतो. त्याच वेळी आता हे नक्की काय चाललंय रे तुझं असं रागातच श्रीकांत आता विचारत असतो. तेव्हा आता तो लायटर काढतो आणि सिगार पेटवतो. तेव्हा सिंधू मात्र राघवकडे आता पाहतच राहते. नक्की याचं काय चाललंय हाच प्रश्न तिला पडलेला असतो. काही वेळातच आता मधू त्याच्याकडे अगदी निरखून पाहते आणि मामाला अलर्ट करत म्हणते, मामा ऐक ना, अरे राघव कधीही स्मोकिंग करत नाही, तो सिगार कधीही ओढत नाही, त्यामुळे त्याला थांबव प्लीज मामा प्लीज. तेव्हा आता मामा हा त्याच्यावर अटॅक करण्यापूर्वीच राघव लगेच त्याच्या हातात जी गन असते ना त्याला जोरात धक्का देतो. ती गन खाली पडते. त्यानंतर मामाला काही सुचत नाही तर जी सिगार असते ना त्यातून आता प्रचंड धूर येऊ लागतो. मग आता मधू म्हणते, मामा मामा प्लीज, अरे तू त्या राघवला थांबव, नाहीतर तो सिंधूला घेऊन पळून जाईल. तेव्हा आता लगेच मामा म्हणतो, अगं पण दिसतच नाही ना ते नक्की दोघे कुठे आहेत ते. मग आता तेथे प्रचंड असा धूर झालेला असतो, कारण आता राघवने बरोबर चाल खेळून आपली आयडिया वापरून हे सगळं काही केलेलं असतं. त्याच वेळी आता मामा मात्र मोठ्याने ओरडू लागतो, अगं मला काही दिसत नाही. तर दुसरीकडे CCTV फुटेजमध्ये सुद्धा मधूला काहीच दिसत नसतं, कारण तेथे सर्वत्र धूर असतो. इकडे मधू CCTV कॅमेरा अगदी निरखून पाहत असते. ते फुटेज पाहताना तिच्या लक्षात येतं राघवने अगदी हुशारीने सिंधूला सोडवलं आणि तिच्या तोंडासमोरच तो तिला घेऊन गेलेला असतो. परंतु मधूचा नाईलाज असतो, कारण मधूने एवढं सगळं करूनही तिचा प्लॅन हा फेल झालेला असतो. राघव शेवटी आपल्या सिंधूला घेऊन तेथून जातोच. तर मामा नुसता ओरडत राहतो, डोळे चोळत राहतो की मधू मला अगं काही दिसत नाहीये, प्लीज तू काहीतरी कर. तेव्हा मधू म्हणते, अरे मामा पळाले ते दोघं असं म्हणून ती जोरातच ओरडते, मामा अरे राघव सिंधूला घेऊन पळून गेलाय, आता आपला काहीच उपयोग झाला नाही एवढं सगळं करून. तेव्हा मामा आता डोळे उघडून समोर पाहतो तर खरंच खुर्चीवर सिंधू नसते आणि राघव सुद्धा तेथे नसतो. तेव्हा कुठे गेले असतील हे दोघे असं मामा आता विचार करत राहतो. तर दुसरीकडे मधूचा जळफळाट होत असतो की राघव शेवटी सिंधूच्या मदतीला धावून आला म्हणजे आलाच. ती आता रागातच तिचा मोबाईलच फेकून देते. तर मामाची आता उलटी गिनती सुरू होते. इकडे राघव सिंधूला घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर आता राजश्री म्हणते, दारातच थांबा रे. तेव्हा राघव विचारतो, का ग आई काय झालं. मग आता रुक्मिणी म्हणते, अरे दारातच थांबा, ती जे काही करते ना ते करू द्यात. राघव विचारतो, अगं काय आई काय झालं. मग आता ती म्हणते, माझ्या लेकरांची मला अगोदर दृष्ट काढू देत. असं म्हणून ती आता लगेच राघव आणि सिंधूची दृष्ट काढते आणि माझ्या लेकरांना त्या मधूची अजिबात दृष्ट लागायला नको असं म्हणते. त्याच वेळी आता राघव सिंधूला घेऊन आतमध्ये येतो. सिंधूची अगदी बेकार अशी अवस्था झालेली असते, तिच्या अंगामध्ये अजिबात त्राणसुद्धा नसतो. तेव्हा ती आता एकदम शांत होऊन जाते. सर्वांना सिंधूची खूप काळजी वाटते आणि काळजीनेच आता सर्वजण विचारू लागतात की कशी आहेस बेटा तू सिंधू. मग सिंधू म्हणते, ठीक आहे मी. रुक्मिणी म्हणते, त्या मधूने ना काय अवस्था करून ठेवली आहे ना माझ्या लेकरांची, बघा आता तुम्ही जरा. त्याच वेळी राजश्री म्हणते, हो ना, कुणाची नजर
नजर लागली काय माहीत, त्या मधुला ना मी सोडणारच नाहीये. या घरात खाल्लं पिल्लं तिने आणि खाल्लेल्या मिठाला ती जागली नाही, उलट धोका दिलाय तिने. तेव्हा रुक्मिणी म्हणते, कोळसा उगाळावा ना तेवढा काळाच असतो राजश्री, तू नको डोळ्यातून पाणी काढू आता राजश्री. अगं आपली मुलं सुखरूप घरी आली ना, विनायकाचे आभारच मानतू. तेव्हा विनायकाचे आभारच कसे मानू कळतच नाही असं राजश्री म्हणते. मग आता आपल्या घरावरचं एकदा संकट टळलं ना वहिनी, मग आपण सत्यनारायणाची पूजा घालू चालेल ना, असं ऋतुजा म्हणते. तेव्हा अगदी माझ्या मनातलं बोललात वहिनी असं राजश्री म्हणते. पुढे रुक्मिणी विचारते, सिंधू तू बरी आहेस ना ग बाळा? मग सिंधू म्हणते, हो काकू मी बरी आहे. मग आता अगोदर त्या मधुने जेव्हा तुला किडनॅप केलं आणि मग तो टाइम बॉम्ब पाहिला ना, तेव्हा खरं तर आमच्या काळजाचा ठोकाच चुकला, रुक्मिणी तिला म्हणते. मग पुढे ऋतुजा म्हणते, अगं राजश्री वहिनीने तर देव अगदी पाण्यातच ठेवले होते. तेव्हा राघव आणि सिंधू दोघेही राजश्रीकडे पाहतच राहतात. मग आता राघव म्हणतो, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आमच्या दोघांच्या पाठीशी होते ना, म्हणून हे सगळं करणं अगदी सोपं होऊन गेलं, असं राघव त्यांचे आभार मानत म्हणतो. मग आता रुक्मिणी प्रेमाने सिंधूला घास भरवते. मग सिंधू ही अगदी प्रेमाने सगळ्यांकडे पाहते. त्याच वेळी आता फक्त सिंधूलाच ती आता घास भरवत असते. ते पाहून आता राघव म्हणतो, काकू अगं मी सुद्धा सिंधूला वाचवण्यासाठी तिकडे गेलो होतो. अगं माझ्या बायकोला वाचवून घरी परत आणण्याचं बक्षीस तू मला देणार आहेस की नाही आता? मग आता सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा राजश्री विचारते, अरे बायकोला वाचवलंय आणि आता त्याचं बक्षीस हवंय काय तुला? मग राघव म्हणतो, हो मला बक्षीस हवंय. तुम्ही ना हे चुकीचं बोलताय हा. मी या घरचा मुलगा आहे, ती सून आहे, आम्ही दोघेही या घरातले आहोत आणि बायकोला वाचवून आणण्याचं श्रेय तर तुम्ही दिलंच पाहिजे, त्याचबरोबर बक्षीसही दिलं पाहिजे. माझा विचार व्हायला नको का या घरात? आणि तुमचं कसं आहे ना, तुम्ही फक्त माझ्या सिंधूवरच प्रेम करताय, अशी राघव गोड तक्रार सगळ्यांकडे करतो. हे बरोबर नाही हा काकू, तुम्हाला अजिबात माझी काळजी नाहीये. मग आता रुक्मिणी म्हणते, राघवा बाळा शांत हो रे, ये बरं तू माझ्याजवळ, मी सुद्धा तुला भरवते. मग आता तो म्हणतो, याला काय अर्थ आहे? आता मी बोलल्यावर कोणी सुद्धा भरवेल ना, मला अजिबात पटत नाही हा हे. तेव्हा सिंधू आता त्याच्याकडे पाहत अगदी गोड हसू लागतो. तुझ्या म्हणते, राघव बेटा तू एक IPS ऑफिसर आहे, गुंडांशी लढणं तुझ्यासाठी अगदी सोपा खेळ आहे रे. मग आता तो म्हणतो, हो मान्य आहे मी एक IPS ऑफिसर आहे, तरीही मी एक माणूस आहे ना, मी एक माणूस आहे, मला पण भावना आहेत. मग आता रुक्मिणी म्हणते, ये बेटा मी भरवते तुला. तो म्हणतो, नको आता मी रुसलोय. तेव्हा सर्वजण त्याच्यावर हसतात. तेव्हा सिंधू म्हणते की बरं ठीक आहे, राघवला खायचं नसेल ना तर नका खाऊन देऊ. आणि काय आहे ना काकू, राघव इथून पुढे माझ्याशी आता भांडणार नाहीत. तेव्हा हा तुझ्याशी का ग भांडायचा असं राजश्री विचारते. तेव्हा सिंधू म्हणते की असं का करताय आई? अहो हे नेहमी मला म्हणायचे माझ्या घरच्यांचा तू फेवरेट आहे की मी फेवरेट आहे, पण आता कसं सगळं काही क्लिअर झालंय आणि आता राघवला कळलंय की घरच्यांची मीच फेवरेट आहे. तेव्हा राघव म्हणतो, कळलंय मला, चांगलंच कळलंय की हीच सगळ्यांची लाडकी आहे ना, आणि आता मला समजलंय हीच सगळ्यांची लाडकी असेल तर मी इथे थांबणं काही गरजेचं नाहीये, मी चाललोय हा, असं म्हणून तो सगळ्यांकडे पाहतो. त्याला असं वाटत असतं की कुणीतरी मला थांबवेल, पण कुणीच त्याला थांबवत नाही. सगळेजण त्याच्याकडे पाहून हसतात. राघव म्हणतो, आता तर मी चाललोच आहे. तेव्हा सिंधू हसते आणि म्हणते, आई अहो तुम्ही केलेली जिलेबी मला नाही दिली हो. मग राघव पुन्हा खाली बसतो आणि राजश्रीला विचारतो, आई तू जिलेबी बनवलीस आणि स्पेशली माझ्यासाठी बनवलीस? काकू कुठे आहे सांग ना ग जिलेबी, किचनमध्ये आहे का? सिंधू तू बघितलंस ना की आईचं तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावरच प्रेम आहे. तेव्हा तो हट्ट करू लागतो, मला जिलेबी खायची आणि ते सुद्धा आत्ता, आता तुला जिलेबी मिळणारच नाही जा, असं म्हणून तो आता तिला चिडवू लागतो आणि तिची नक्कल करतो. अगदी लहान मुलासारखा तो वागत असतो आणि सिंधूला डिवचत असतो. सर्वजण आता हसू लागतात. मग राजश्री म्हणते, राघव अरे सिंधू तुझी मस्करी करतीये, कारण मी काही जिलेबी वगैरे बनवलेली नाहीये. तेव्हा सिंधू सुद्धा आता त्याची मस्करी करू लागते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, राघवा बेटा तुला जिलेबी खायची ना, थांब मी करते हा लगेच. तेव्हा राघव विचारतो, खरंच ना काकू? त्यावेळी आता ती म्हणते, हो रे बेटा करते खरंच. त्यानंतर सिंधू एकदम शांत होते आणि म्हणते, आता कुठे सर्वजण अगदी आनंदाने हसतायत, पुन्हा मला या आनंदावर विरजन घालावं लागेल काकू, कारण आपल्याला पुढच्या प्लॅनची तयारी करायला
ठेवायला हवी. तेव्हा राघव म्हणतो हो सिंधू तुझं बरोबर आहे, प्लॅन बी तयार ठेवायलाच हवा. तेव्हा सिंधू आणि राघव एकमेकांकडे पाहतच राहतात. दुसरीकडे मधूच्या हाती आता काहीच लागलेलं नसतं आणि ती सिंधू आणि राघवच्या प्लॅनमध्ये पूर्णपणे अडकलेली असते. तेव्हा ती म्हणते मी चांगला प्लॅन केला होता त्या सिंधू आणि राघवला अडकवण्याचा. तेव्हा श्रीकांत मामा म्हणतो तशीच हुशारीने ती सिंधू निघून सुद्धा गेली, कारण एकदा तू तिच्या हातावर तुरी देऊन पळून गेली होतीस आणि आता तिने तुझ्या हातावर तुरी दिली आणि ती पळून गेली. आता हिसाब बरोबर झाला. त्यावेळी मधू रागातच म्हणते किती दिवस अशी पळून जाणार, कारण एक ना एक दिवस तिला माझ्या तावडीत आता सापडावं लागेलच आणि तो दिवस तिचा शेवटचा दिवस असेल, कारण त्या सिंधूचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. मी तिचं घर, तिची मुलं, तिचा राघव हे सगळं काही तिच्यापासून हिसकावून घेणार. तर आता मधूला खूप राग आलेला असतो, कारण सिंधूने सगळं काही तिच्यापासून हिसकावून घेतलेलं असतं. तर दुसरीकडे सिंधू मात्र प्लॅन बी ची तयारी करते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रुक्मिणी विचारते काय ग सिंधू, प्लॅन बी चा सुद्धा विचार करून ठेवलास का तू? मग सिंधू म्हणते हो काकू, आता आम्ही जे काही तुम्हाला सांगू ना ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही. तेव्हा राघव म्हणतो हे बघ कुणाला काहीही वाटणार नाही. तेव्हा सिंधू म्हणते की थांबा जरा. मग रुक्मिणी विचारते प्लॅन बी आहे तरी काय? मी आणि राघवने मुलांना घेऊन हा देश सोडून जाण्याचं ठरवलंय. तेव्हा आता सर्वांना प्रचंड धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.